रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण ठेवतात ना ते येईल बरोबर. नारळ आज जिथे शंकराच्या विसर्जन घाट आहे त्या विसर्जन घाटाचा आज गणेश पूजन झालं. खरं तर ग्रामस्थांनी मला 3 दिवसाच्या अगोदर सांगितलं होतं की सदर जर ही शेड झाली तर जो आपला गणपती 7 गावांचा गणपती घाट आहे त्या घाटावर गणपती आल्यानंतर थोडे आपले जे विसर्जन घाटावर येणारे नागरिक त्यांना पावसापासून थोडंसं संरक्षण होईल आणि त्याचा हाच विचार घेऊन मी आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांकडे गेलो. साहेबांना सांगितलं की 7 गावांचं विसर्जन घाट आहे तिथं जर आपल्यामार्फत जर शेड झाली तर तिथला जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाईल. साहेबांनी क्षणाचा विलंब न करता मला सांगितलं मी पाईप पत्रे आणि सर्व काय असेल ते नियोजन तुला पाठवून देतो आणि तो त्वरित 10 दिवसाच्या आत जेव्हापर्यंत विसर्जन गणपतीचा होत नाही तेव्हापर्यंत ती शेड ओके व्हायला पाहिजे असा शब्द दिला आणि त्याचा आज उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे आणि येत्या 7 ते 8 दिवसात ही शेड नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आज इथे ओंकारेश्वर मंडळाच्या इथे एक शेडचं भूमिपूजनाचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. इथे एक मोठे धार्मिक कार्य होत असतात. पहिलं म्हणजे एक गणपती विसर्जनाचा एक कार्यक्रम होत असतो. दुसरं इथे पिंडाची कार्य जवळजवळ बरेचशा इथल्या पंचक्रोशीतले लोक इथं करत असतात आणि ह्याचं निमित्त साधून इथल्या अध्यक्ष आणि इथल्या कमिटीने प्रतीक पाटील यांना एक विनंती केली की इथे शेड तयार करावी. प्रतीक पाटीलने आमदार महेंद्र दळवी यांच्या फंडातनं ही शेड करणार आहेत आणि प्रतीक पाटीलला त्यांनी असं हे दिले की 10 दिवसाच्या आत ही शेड पूर्ण व्हायला पाहिजे असं एक आश्वासन दिल्यामुळे प्रतीक पाटील ही शेड 10 दिवसाच्या आत पूर्ण करून एक चांगलं कार्य इथे धार्मिक कार्यासाठी सहकार्य करणार आहेत. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज आमच्या म्हसोबा मंदिराच्या गेटसमोरील पेझरी पिवला या गावाजवळील जो ओंकारेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी रक्षा पूजन, रक्षा विसर्जन आणि गणपती सर्वात मोठा म्हणजे गणपती विसर्जन इथे होत असतो. जवळजवळ पंचक्रोशीतील 7 ते 8 गावातील गणपती इथे विसर्जित होतात. पण त्याकरिता आमच्या इथे जी निवारा शेड आहे ती कमी पडत आहे. त्या संदर्भात आम्ही प्रतीक पाटील आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडे मागणी केली. त्यांनी त्वरित कुठल्या क्षणाचा विचार न करता त्यांनी लगेच सांगितलं प्रतीक येत्या 8 दिवसात ही शेड पूर्ण झाली पाहिजे. सर्व जबाबदारी महेंद्र दळवी यांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या गणपती विसर्जनाच्या आधी ही शेड पूर्ण करण्याचं जे आश्वासन दिले आहे त्या संदर्भात आज आम्ही ग्रामस्थ सर्व जमून येथे भूमिपूजनाचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडला आहे. धन्यवाद. ओंकारेश्वर मंडळाच्या या शेडचं पुढील शेडची भूमिपूजनाचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष गजानन पुसू पाटील आणि इथे उपस्थित सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत. हा गणपती विसर्जनाचा घाट आहे आणि त्या घाटावर हा शेडचं काम प्रतीक
पाटील यांनी करण्याचं योजलेलं आहे आणि ते तडीस नेणार आहे. गणपती विसर्जनाच्या अगोदरच हे काम पूर्ण करतील असे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. तसेच इथे पिंडदानाचे मोठं कार्य होत असतं. आज जवळजवळ दिवसाला 2-4 तरी पिंडदानाचे कार्य इथं होत असतात. तर या सर्व जनतेच्या सोयीसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी हा घाट बांधण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरही शेडचं काम प्रतीक पाटील करत आहेत. हे अभिमानाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. उर्वरित काम हे ते पूर्ण करणार आहेत. तसेच इथे जो जनसमुदाय विसर्जनाच्या वेळी होतो त्या जनसमुदायाच्या म्हणजे पाऊस आणि ऊन याच्यापासून संरक्षण होण्यासाठी हे शेडचं काम प्रतीक पाटील करणार आहेत. इथे सगळे उपस्थित ग्रामस्थ आहेत, ओंकारेश्वर मंडळाचे सर्व पदाधिकारी आहेत. त्यांच्या समेत आज इथे हे भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. उपस्थित सभासद, या पारायणाचा दिवस होता. नंतर सहज मी गजाननजवळ विषय काढला, कारण ह्या जागेला आपल्या फार महत्त्व आलेलं आहे, कळलं ना. आणि महत्त्व आल्याकारणाने आपल्याला पण ह्या दानपेटीत वगैरे पैसे 3 महिन्यातून 6,000, 7,000, 8,000, 10,000पर्यंत मिळतात. म्हणजे आपलं हे उत्पन्न आहेच. तर मी पारायणाच्या दिवशी गजाननजवळ विषय काढला. गजानन म्हणून 2-3 कार्य असल्यानंतर ह्या लोकांना उन्हात उभं राहावं लागतं, इकडे पण आणि तिकडे पण. तर आपली तिथपर्यंत शेड झाली तर बरं होईल. बऱ्याच जणांजवळ गजानने आम्ही विषय काढला आणि सगळे आम्हाला मान्यता दिली. त्यामुळे सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आज या कामाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे धन्यवाद. पारायणाच्या वेळेला पारायण चालू असताना ग्रामस्थांनी सांगितलं की ही आपली शेड अपुरी पडतोय, या शेडचं काहीतरी हे झाले पाहिजे. तेव्हा मी प्रतीक पाटील यांच्याशी 2 शब्द बोललो तर प्रतीक पाटलांनी आम्हाला या शब्दाला यश दिला आणि ही शेड उद्यापासून काम चालू होतं आहे. धन्यवाद प्रतीक पाटलांना.